टोळ हे हिरवे किंवा तपकिरी रंगाचे असतात. टोळ हे शिंगे नसलेले भटके कीटक असतात. त्याला 6 पाय आणि 2 अँटेना असतात. टोळाचे ऐकण्याचे अवयव डोक्याऐवजी पोटावर असतात. ते पंखांच्या मदतीशिवाय त्यांच्या शरीराच्या लांबीच्या 10 ते 20 पट उडी मारू शकतात. काही टोळ मागचे पाय पंखांना घासून किलबिलाट करतात. टोळाची लांबी 2 ते 5 इंचांपर्यंत असते. टोळ हे 1 मीटर लांब आणि अंदाजे 25 सेंटीमीटर उंच उडी मारू शकतो. त्याचा उडण्याचा वेग मात्र अंदाजे 13 किलोमीटर प्रति तास आहे. एक टोळ दररोज 100 ते 150 किलोमीटर प्रवास करू शकते. त्यांची गती स्थिर नसते. ते वाऱ्याच्या दिशेने प्रवास करतात. ते हिंदी महासागर ओलांडून 300 किलोमीटर प्रवास करते. सकाळी 7 ते 5च्या दरम्यान टोळ उडतात. या कालावधीत ते तिथेच राहतात आणि तिथेच त्यांची अंडी घालतात. अंडी घालत असताना टोळांचा थवा 3 ते 4 दिवस एकाच ठिकाणी घालवतो. ते शाकाहारी आहेत आणि वनस्पती खातात. एका दिवसात 25 उंट, 10 हत्ती आणि 2500 माणसे मिळून जेवढे अन्न खाऊ शकतात तेवढे अन्न टोळांचा थवा एका दिवसात खाऊ शकतात. टोळ जंगली आणि पाळीव वनस्पती खातात. गवत, मका, गहू आणि इतर धान्य हे त्यांचे काही पसंतीचे पदार्थ आहेत. जगाच्या काही भागांमध्ये लोक ते वाढलेल्या जेली किंवा भाजलेल्या स्वरूपात खातात. मादी टोळ हे नर टोळांपेक्षा मोठे असतात आणि त्यांच्या पोटाच्या टोकाला तीक्ष्ण काटे असतात. ते खाली अंडी घालण्यास मदत करतात. नर टोळांच्या पंखांवर विशिष्ट रचना असतात ज्याचा वापर ते त्यांचे मागचे पाय घासून किंवा एकत्र घासून आवाज निर्माण करण्यासाठी करतात. टोळ कीटक 2 गटांमध्ये विभागले गेले आहेत. लांब शिंगे असलेले टोळ, लहान शिंगे असलेले टोळ. टोळ बहुतेक वेळा एकटे राहणे पसंत करतात. ते एकमेकांशी संवाद साधत नाहीत. असामान्य परिस्थितींमध्ये जसे की वादळ किंवा पावसाच्या वेळी टोळ एकमेकांच्या संपर्कात येऊ शकतात. संपर्क साधल्यानंतर टोळ एक थवा किंवा गट विकसित करतो. टोळांच्या थवामध्ये लाखो कीटक असतात. भारतात टोळांनी अनेक वेळा हल्ले केले आहेत. प्रत्येक हल्ल्यामुळे लाखो टन अन्नधान्याचे नुकसान होते. हे विशेषतः उत्तर आणि मध्य भारतातील शेतीवर नाश पावते. संपूर्ण भारताव्यतिरिक्त टोळ आफ्रिका आणि युरोपमध्ये कहर करतात. टोळ मानवांना चावत नाही. त्यांचा लोकांना कोणताही धोका नाही, पण ते पिके खाऊन टाकतात ज्याचा मानवी अन्नावर परिणाम होतो. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कीटकनाशकांचाही वापर करता येतो. अंटार्क्टिका वगळता सर्व खंड टोळांचे घर आहेत. जगात सुमारे 11,000 विविध प्रजातींचे टोळ आहेत. वाळवंटातील टोळ, बॉम्बे टोळ, स्थलांतरित टोळ, इटालियन टोळ, मोरोक्कन टोळ, लाल टोळ, तपकिरी टोळ, दक्षिण अमेरिकन टोळ, ऑस्ट्रेलियन टोळ आणि वृक्ष टोळ या 10 प्रमुख प्रजाती आहेत. वाळवंटातील टोळांचा थवा जो आपल्या मार्गातील सर्व वनस्पती खाण्यासाठी ओळखला जातो. त्याचे आयुष्य अंदाजे 3 महिन्यांचे असते आणि ते दररोज 150 किलोमीटर पर्यंत उड्डाण करण्यास सक्षम आहे. एका टोळाचे आयुष्य फक्त 10 आठवडे ते 4 महिने असते. भारतात वाळवंटातील टोळांचे थवे सामान्यतः नाशासाठी जबाबदार असतात. भारतात टोळांचे थवे सामान्यतः जुलै ते ऑक्टोबर दरम्यान पाहिले जातात. 11 एप्रिल 2020 रोजी पाकिस्तान भारत सीमेवर टोळांचा थवा पहिल्यांदा दिसला. आफ्रिकेवर गेल्या 25 वर्षांतील टोळ धाडीचा सर्वात वाईट हल्ला इथिओपिया आणि सोमालिया सारख्या राष्ट्रांमध्ये अजूनही सुरू आहे.